अहो आज हातबल झाल्या सगळ्या चळवळीनी संघटना बघतो वडले साहेब. कुणी काय उठाव नाही काय नाही, सगळ्यांना दाबून टाकायचं काम केलेलं आहे. काय ती तानाशाही आहे. ती तानाशाही संपवण्याचं काम आपण शिवरायांचे मावळे आहोत आणि जगद्गुरूंचे वारकरी आहोत. हे दोन महान काम केले. ही प्रेरणा आम्हाला मिळालेली आहे. अरे जगत जेता योद्धा जर छत्रपती सारखा इथं असेल आणि जगद्गुरू सारखा संत असेल तर आम्ही का कर्मदरिद्री राहायचं, का प्रेरणा घेऊ नये. म्हणून ही प्रेरणा मी घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मी लढत राहणार. मी एक सेनानी आहे तुकोबारायांचा. रणधुंदार या तुकोबारायांच्या वारशासाठी लढत राहणार. कायद्यानं जिंकलेलं आहे. तुम्ही वकील साहेब तुम्हाला एक सांगतो, न्यायमूर्ती तिथे गेल्यानंतर काय सांगणार आहे हे कागदपत्र बघून. पण हे न्यायमूर्तीसुद्धा हे वर्मा शर्मा तिथं बसलेले आहे ते मला माहीत आहे. ते न्याय देणार नाही त्या तुकोबारांना हे मला माहीत आहे. न्याय देणार नाही त्याचं एक उदाहरण सांगतो. 2018ला आम्ही कलेक्टर ऑफिससमोर 5.5 महिने शासन चित्तशुद्धी आंदोलन व्हावं म्हणून बसलेलो होतो. याच्या ह्या अनेक जण माझ्या आंदोलनात सहभागी असतील. शासनाला माहीत नाही, राज्य संरक्षित स्मारक हे घोषित केलेलं आहे, संविधानिक आहे. सांस्कृतिक पुरातत्व विभागानं संपूर्ण अभ्यास नोंदी करून वारशाच्या ते घोषित केलेलं आहे. ते घोषित केलेलंही तुम्ही मानत नाही. बिल्डरांनी हरकती घेतल्या. कशासाठी घेतल्या? आमचे गट वगळावे डोंगरातून. अरे त्यांचे गट वगैरे तर डोंगर फोडणार आहेत हे तुम्हाला शासनाला माहीत नाही. म्हणजे लक्षात घ्या, यांना बिल्डरांना पाठीशी घालायचा आहे, पैसा मिळवायचा आहे आणि सत्तेत राहायचा आहे. पण तुमच्या सत्तेचा उन्मादच चढला. डोळ्यावरील जो धूर नशा उतरे ना हळूहळू मग पालटेल तो नूर. तुमचा नूर पालटवायला आम्हाला वेळ लागणार नाही. सत्तेची नशा, सत्तेची धुंदी तुमची उतरण्याची ताकद अजून या महाराष्ट्रात आहे. एवढ्यासाठी हा संघर्ष आहे. नाहीतर किंबहुना यांना बुद्धी अजूनही सुटावी. आता परवा आशिष शेलारांना भेटलो. आम्ही सांगितलं साहेब हे राज्य संरक्षित स्मारक आहे, नियमानुसार आहे, संविधानिक आहे. दोन्ही डोंगराला दाखवल्या. लगेच म्हणले महाराज मी फतवा करतो. आदेश. त्याच्यानंतर मौन. मग काय आदेश निघत नाही का? तुमचे पत्रे आय्य आम्ही काय म्हणतो इको सेन्सिटिव्ह झोनमधून सुद्धा तुम्ही डोंगर वगळलाय. हे सगळं कारस्थान तुकोबारायांची तपोभूमी नष्ट करण्याचंच आहे. स्पष्ट माझा आरोप आहे, लक्षात घ्या. काय तुकोबारायांचे भंडारा भामचंद्र घोराडेश्वर डोंगर सह्याद्रीचा अविभाज्य भाग आहे. पण ते इको सेन्सिटिव्ह झोनमधून तुम्ही वगळलं. त्याच दिवशी तुमचं षडयंत्र आणि कुटील तुम्ही पाताळयंत्री राज्यकर्ते आहात हे सिद्ध झालेलं आहे. नाहीतर सह्याद्रीचा अविभाज्य भागातील भंडारा भामचंद्र घोराडे शकून वगळल का? इको सेन्सिटिव्ह झोन का घेतलं नाहीत? कारण तुम्हाला फोडायचे आहेत, नष्ट करायचे आहेत. आणि असा जर तुमचा विकास असेल, यंत्रोद्योगी विकास साधा फोडून संत क्षेत्रे, असा तुमचा विकास आहे का? यंत्रोद्योगी विकास साधा फोडून संत क्षेत्रे असे बोलती त्या दैत्यांची, असे बोलती त्या दैत्यांची निर्जाळू कुल होते. आणि कुल आणि गोत्र तुमची निर्जाळून काढू शकतो एवढं सामर्थ्य वारकऱ्यांच्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्यामध्ये आहे. म्हणून आज इथं जमलेला वारकरी शेतकरी आहे. आणि वारकरी आणि शेतकरी हाच लढवई आहे आणि हाच योद्धा आहे. योद्धा म्हणून तुम्ही आता कुणाला अपेक्षा करू नका. आपणच योद्धे, आपणच लढवय्ये, आपणच शेतकरी आणि आपणच वारकरी. आणि हे एक शेतकऱ्याच्या पोटी आलेला हा साधू सांगितला. मी साधू नंतर आहे, वारकरी नंतर आहे, पण प्रथम मी शेतकरी आहे. कारण ज्या कृषी संस्कृतीची कारण यांनी देशोधडीला लावलं हो सगळं. कृषका लावणी देशोधडी हे गुंडच झाले मंत्री. अरे अपवादास्पद पूर्वी पण आता वाढू लागली जंत्री. हे अपवादास्पद एखादा कुणीतरी असायचा, पण या कृषकांना देशोधडी लावून हे गुंड मंत्री झालेले आहेत. पैशावरती राजकारण चाललेलं आहे. सगळे विकून हे सगळे सत्तेवर येत आहेत. हे चित्रण कुठं तरी बदलणार की नाही हे मला आज सांगा. हे चित्रण बदलण्याची ताकद तुमच्यात आत्मविश्वास आहे की नाही आज मला सांगा. आहे की नाही? हे चित्रण बदलू शकतो की नाही? बदलू शकतो असा आत्मविश्वास मी तुम्हाला आज देतो. ही लढाई चालू राहील. 10 मार्चला आझाद मैदानात प्रतिकात्मक लढाई होईल. पण खरी लढाई गावागावात, तालुका लेवलवरती, जिल्हा लेवलवरती दिंड्या आणि पताका जाऊन शासनाला नमवण्याचं काम माझा महाराष्ट्र करणार आहे. मी काय लाखोनं घेऊन तिथं बसणार नाही. जर 5,000 तर 5,000,
आणि 5,000 मधले प्रत्येकात मला 2,000 जरी आले तर बाद झाला, आम्ही गाथापारायण करतो. उर्वरित लढाई तुम्ही महाराष्ट्रात लढायची आहे. एवढ्यासाठी ही समन्वय समिती म्हणून आज आपण आलेलो आहोत. हे सगळे प्रत्येक प्रांतातले तुम्ही समन्वयकात आंदोलकाचे लक्षात घ्या. म्हणून हे तुम्हाला अधिकार मी आज बहाल केलेले आहेत. तुम्ही तालुका लेवलवरती, जिल्हा लेवलवरती जेवढे तुमचे काही चळवळीचे कार्यकर्ते आहेत, आंदोलक आहेत, सक्रिय आहेत, त्यांच्यापर्यंत हे पोचवायचं आंदोलन. आणि एक नियोजन करून तुम्ही वकील साहेब जसं सांगितलं 10 मार्चपूर्वी एकाच दिवशी आपले एक दिवस ठरवू. एकाच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावरती त्या संपूर्ण जिल्ह्यातून आपला वारकरी आणि शेतकरी एकत्र येऊन दिंडीच्याद्वारे निवेदन देऊ. संधी देऊ आपण सरकारला. 10 मार्चच्या अगोदर ही संधी देऊ. एकाच दिवशी मोर्चा नेल्यानंतर तरी हे शासन संतभूमीच्या प्रति नम्र होतं का, झुकतं का हे पाहू. झुकलं तर अजून त्याचं कुठेतरी पुण्य आहे म्हणू, नाहीतर विनाशकाले विपरीत जर बुद्धी त्यांची असेल तर शासनाचा विनाश अटळ. या आंदोलनामध्ये शासनाचा विनाश अटळ आहे. मी तुम्हाला हे साधू सांगतो. शासन उलटं पालटं फक्त या महाराष्ट्रात तुकाराम करू शकतो, कारण तो संतभूमीच्या रणांगणात उतरलेला आहे. आणि आता तुम्हाला सुट्टी नाही. जास्त बोलणं उचित होणार नाही. आपण जरी ही चिंतन बैठक परिषद थांबूया आता आणि एकत्र बसून आपण एक तारीख ठरवूया. बरं आहे की आपण एकाच वेळी महाराष्ट्रात समन्वय समितीच्या माध्यमातून गाव लेवलवरती पोहोचून जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी एकाच तारखेला कशी निवेदनं जातील याची एक नियोजन आता इथल्या बसल्या बैठक करूया. आणि उरलेला जो माझा अजून काही महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जाण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, तालुक्यात जाण्याचा प्रयत्न केला आहे. उर्वरित फक्त 4 जिल्हे राहिलेले आहेत कोकणातले. ते 4 जिल्हे घेऊन शेवटच्या टप्प्यात मला या आंदोलनासाठी, कारण आज आधार मैदानात जाणार आमचे हजारो वारकरी येणार, त्या वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था मला करावी लागणार आहे मुंबईमध्ये. मला वाटते बाळासाहेब ठाकरे साहेबांनी वारकरी भवन मुंबईला बांधलेलं आहे. तिथे किती थांबतात हे मला बघायचं. वडले साहेब तुमचं जरा आम्हाला सहकार्य घ्यावं लागणार आहे उद्धव ठाकरे साहेबांना भेटून. आणि काही जवळची ज्या आझाद मैदानावरची जी काय अशी भवन असतील, मोकळे असतील, तिथेसुद्धा मला वारकऱ्यांची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळं हे आंदोलनासाठी निधी पण लागणार आहे. आणि निधीसाठी काही दात्यांच्याकडे जे उत्स्फूर्तपणे दान देणार आहेत त्यांच्या माध्यमातून, आणि देणारे भरपूर असतात. अहो वारकऱ्यावरती दिंड्यांना किती हजारोनी लाखोनं खर्च करणारे आहेत. आपणच फक्त कमी पोटे असं आम्हाला वाटते की त्यांच्यापर्यंत आपण पोचत नाही. तर ते काम आपण सर्वांनी आपापल्या परीने करावं. हा निधी चांगल्या प्रकारे आपल्या कसं आहे, आमचं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे द्वेष करी. लक्षात घ्या, उत्तम प्रकारानं आपण हा चांगल्या प्रकारे निधी संकलन करू आणि विवेकपूर्वक या आंदोलनावरती खर्च करू. एवढे मी तुम्हाला ग्वाही देतो.